हाय मित्रांनो, तर कसे आहेत? बरे आहेत ना? आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत. तर मी आता जायचं आहे खाली. कुठे माहीत आहे? नदीवर. तर नदी ना सकाळपासून ना, आज सकाळपासून भरपूर पाऊस असतो. भरपूर म्हणजे भरपूर. मी आता कुठे गेलेलो, आमची लावणी लावायला गेलेलो. वरती आम्ही भात करतो तिथे. तर मी आता लावून आलेलो आहे. 6 वाजलेले आहेत, 6 साडेसहा झाले आहेत. आणि मी आता ना 6-6:30 बघा रेनकोट वगैरे घालून गेलेलो. हे बघा गाडी ती अजून अशीच आहे बघा. तर मित्रांनो, मी आता खाली जायचं आहे तुम्हाला धबधबा दाखवायला, रौद्र रूप परत एकदा. तर मित्रांनो चला, जायचं आहे, मी दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, आपण नदीवर आलेलो. तुम्हाला जर नदीचं रौद्र रूप दाखवतो. ही बघा नदी, त्या बघा इथल्या 2 पायऱ्या डुबल्या आहेत. सकाळपासून पाऊस लागत आहे. किती मोठं पाणी आले बघा. आणि तो धबधबा बघा. थांबा, तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो, हे बघा पाण्याचं रौद्र रूप. पाणी कुठपर्यंत आलंय बघा. हे बघा, हे बघा. ओ भाई, मला इथे उभं राहायला भीती वाटते. कारण का समजा हे पाणी लागून लागून इकडे ना खाली हे झालं ना, हे सगळं खाली जाईल. मी पण जाईन याच्यासोबत, म्हणून मी पाठीच थांबतोय. तर हा धबधबा बघा असला रौद्र रूप घेऊन आहे. दगड वाजत आहेत बघा तिथे ना मित्रांनो. तिथे एक कातळ आहे, तिथून आम्ही उडी मारत होतो. पण ते आता उरलंय. म्हणजे केवढं पाणी आहे बघा. आतमध्ये कसं हे होतंय बघा. हे बघा मित्रांनो, भरपूर मोठं पाणी आलं. हे बघा ना कसलं पाणी जातंय. येतं सगळं. हे बघा कुठून कुठून पाणी येतंय बघा. मित्रांनो, हे भरपूर आहे. ह्याच्या अगो बघा मित्रांनो, भरपूर पाणी आलं आहे. ह्याच्या अगोदर मी एक ब्लॉग टाकलेला, पहिलाच ब्लॉग आहे माझा. पहिलाच ह्या व्हिडिओ म्हणजे ह्या रौद्ररूप आहे ना, पहिला व्हिडिओ. तेव्हापासून मी स्टार्ट केलं ह्या धबधब्यापासून व्हिडिओ करायला. तर ती पहिली व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओत तर एवढं पाणी नाही आहे, पण आज तर भयानकच आहे. बघा किती पाणी आहे. बापरे, मला भीती वाटते एवढी. म्हणजे तेव्हा भीती वाटत नव्हती. हे पाणी भरपूर आहे. वरनं जिकडनं येतं ना, त्याला आम्ही खुर्ची धबधबा म्हणतो. सेम खुर्चीसारखा शेप आहे त्याचा. तर त्या खुर्ची धबधब्याचं तुम्हाला जर दाखवलं ना, तर आता तो खुर्ची धबधबा दिसत होता. म्हणजे खुर्ची धबधबा वाटत पण नाही, एक फ्लोअरच वाटतोय मला. आता मी दाखवलं असतं, पण आता पण पाऊस पडत आहे बघा. मी छत्री घेऊन आहे. आता पण पाऊस पडत आहे. तिथे सगळं पाऊस म्हणजे पावसाने हे झालं आहे, धुकं वगैरे म्हणजे दिसत नाही. तुम्हाला जर क्लिअर झालं तर दाखवीन. तरी पण पाऊस भरपूर पडत आहे. रात्री पाऊस पडला तर इथून पण मित्रांनो पाणी जाईल. असं एकदा काय झालं ना माहिती आहे, दाखवतो कामा. एकदा एवढा पाऊस पडला ना, ह्या कातावरनं असं पाणी जात होतं. आज पण रात्रभर लागत बसलं ना, ह्या कातावरनं पाणी जाईल. एवढं पाणी मित्रांनो, खौफनाक. बघा, मला असं वाटत आहे की हळूहळू पाणी वाढत आहे. मला भीती वाटते. मी पाठीच थांबतो. असं फील होत आहे की हे पाणी ना हळूहळू वाढतंय आणि हे हळूहळू वर येणार. अफाट पाणी आलंय मित्रांनो. हा धबधबा वाटत पण नाही. हे बघा, तर मित्रांनो, जेव्हा शांत असतो तेव्हा धबधबा बघा. आणि आत्ता कसं रौद्र रूप घेतलंय त्यांनी, हे बघा.
याची अगोदर एक व्हिडिओ केली आहे, ती व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसाल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, ती जाऊन चेकआउट करा. तर मित्रांनो बघा, ह्याने रौद्ररूप भरपूर घेतलं आहे. त्या व्हिडिओत जेवढं पाणी नाही ना ते ह्या आज दिसतंय. तर चला जाऊया. भरपूर काळोख पण झाला आहे. तर हे बघा, मी छत्री घेऊन, रेनकोट पण घातलं आणि छत्री घेऊन पण, म्हणजे बघा विचार करा, पाऊस पडत आहे. आता वरती झाडं आहेत म्हणून एवढं लागत नाही, तर दगडांचा आवाज येतो बघा किती भरपूर. आज ना ज्या ज्या धबधब्यांना पाणी नव्हतं ना त्या धबधब्यांना पाणी आलं आहे. दाखवीन तुम्हाला जर सगळं क्लिअर झालं तर, म्हणजे डोंगर बिंगर दिसायला लागले तर. नाही तर दाखवू शकत नाही, कारण का सगळं धुकं म्हणजे पांढरं होतं, मग डोंगर पण दिसत नाही, धबधबा पण दिसत नाही. तर चला बघूया. बोबडी वळत आहे, थंडी वाजत आहे, कारण का मी लावणी लावून आलो आहे ना, तर म्हणजे थंडी वाजते. तरी पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलेलो. तर मित्रांनो बघा, रौद्र एकदम घेतलं आहे त्याने, काय खरं नाही. तर चला मित्रांनो, भरपूर काय बघितलं. तर जाऊया. मला भीती पण वाटत आहे, आणि मम्मीने जर हा व्हिडिओ बघितला ना तर मला आणि मारेल, त्यापेक्षा चला वेळ जाऊया. तर मित्रांनो बाय. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मिळूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय गाय.